किंवा ते चारा द्यायला वगैरे ते ठेवतात आणि त्याच्यावर ते उदरनिर्वाह करतात हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आणि मग ते 6 महिन्यापासून बंद केल्यामुळं ती हताश झाली होती. मग मी कमिशनर साहेबांना फोन केला तर त्यांनी एक नवीन धोरण पशुसंवर्धनच्या ह्यानं एक नवीन धोरण आखलंय. चांगलं आहे ते. स्वच्छता ठेवली पाहिजे, जनावरांचे हाल केले नाही पाहिजे, ते नेताना घरी नेताना कुठं कोणाला धक्का लागणार नाही गाडी घोडीला, तशा पद्धतीनं त्या अतिशय चांगलं एक प्लॅन केलाय. त्याची अंमलबजावणी पण माझं मत त्या लोकांचं म्हणणं तसं का होईना ते आम्हाला बंधनकारक कराच, पण 6 महिने आम्हाला रोजीरोटीचा प्रश्न झालाय. आणि म्हणून कालही एक त्यांच्याच पैकी ते 150-200 होते, त्याच्यापैकी एवढे कशाला येतात म्हणून मी एक 4-5 लोकांना बोलवलं होतं. बाकीचे माझ्या मतदारसंघातले असतील अशी लोक होती, त्याच्यामुळं मी ती चुकून म्हणा मी ती एंट्री केली, पण दादागिरी केली असं अजिबात नाही. एक आरोप त्यामध्ये असा पण केलाय की दमदाटी केली सुरक्षा रक्षकांना. तेच दादागिरी म्हणजे दमदाटी. तर मला नाही वाटत एखाद्याही सुरक्षा रक्षकाला इथल्या मंत्रालयाच्याच नाही तर कुठल्याही सुरक्षा रक्षकानं सांगावं का मी ड्रायव्हरकडून गाडी थोडीशी रस्त्याच्या बाजूने पार्क जरी झाली असेल तर मी ड्रायव्हरवर रागवतो. जर समजा एखादा तिथला सुरक्षा रक्षक आला त्याने सांगितलं तर कधी कधी असं होतं आमदाराचा ड्रायव्हर किंवा आमदाराचा माणूस शेजारी बसलेला त्याला ते एकदम फील होतं का बाबा आमच्या साहेबाला बोलतात. मी त्यांना उलट सांगत असतो का बाबा ड्युटी ती आहे त्यांची, उद्या काही कमी जास्त झालं तर त्यांची जबाबदारी आहे आपली नाही, म्हणून त्यांचं कर्तव्य ते करतात. आपण आपलं शिस्तीत राहावं. एक तुमचं काही दिवसांपूर्वीचं भाषण होतं ते सुद्धा व्हायरल झालं आहे, त्यानंतर अजितदादांशी काही बोलणं झालं काय? आणि याला जोडून एक प्रश्न आहे की कुठेतरी तुम्हाला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे, तुमच्या भाषणाचा विपर्यास केला जातोय का? नाही, दादाबरोबर आम्हाला चर्चाही झाली आणि सगळे आमदार आमची जी मीटिंग होती त्याच्यात प्रत्येकाला वाटायला लागलं का गरीब जिल्हा आणि गरीब नरहरी. तर ते सांगण्याचा उद्देश असा होता का तिथं जाताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी का आम्ही एवढे मागे आहोत, इतर जिल्हे असे पुढे आहेत, असं तुलनात्मक सांगितलं. त्या सत्काराच्या दरम्यान आमदार महोदयांनी काहींनी भाषणं केली तर साहेब आम्ही आता आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहेत का तुम्ही पालकमंत्री झालात, दादा तुमच्याबरोबर आहेत, तुम्ही दादाच्या बरोबरचे आहेत, महायुतीचं सरकार आहे, आमच्या जिल्ह्याला जो अनुशेष आहे MIDCचा किंवा सिंचनाचा किंवा रस्त्यांचा बरं आहे, पण काही ठिकाणी रस्त्यांचा सुद्धा किंवा औंढा नागनाथ